नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मराठा समाजासाठी श्री मनोज जरंगे यांनी केलेली मागणी की मराठवाड्यातल्या सर्व मराठा समाजाच्या बांधवांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्या आणि त्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता त्याचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक झाली शुक्रवारी. आणि त्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं खरं तर या प्रश्नामध्ये समन्वय कसा साधता येईल ह्याबद्दलची चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. पण त्यातनं नवीनच प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. आता नवीन प्रश्न असा निर्माण झाला आहे की त्या बैठकीमध्ये श्री छगन भुजबळ आणि श्री अजित पवार यांच्यामध्ये काही मतभेद झाले एका आकडेवारीवरून, अशा पद्धतीच्या बातम्या आज वेगवेगळ्या माध्यमामध्ये आहेत. आणि ते मतभेद होण्याचं मुख्य कारण जे सांगितलं जातं आहे ते श्री छगन भुजबळ एक विशिष्ट आकडेवारी घेऊन त्या बैठकीमध्ये आले होते आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी स्वतःचे काही मुद्दे मांडले. त्यामध्ये मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाला 27% जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या प्रमाणामध्ये शासकीय सेवेमध्ये ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व नाहीये असं श्री छगन भुजबळ यांचं म्हणणं होतं. आणि त्याला प्रतिवाद करत असताना श्री अजित पवार असं म्हणाले की हे काही खरं नाहीये आणि म्हणून एक महत्वाचा मोठा निर्णय महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये घेण्यात आलेला आहे. आणि तो निर्णय असा आहे की महाराष्ट्राच्या शासकीय सेवेमध्ये अ, ब, क, ड या चारही प्रवर्गामध्ये कोणत्या जातीचे किती शासकीय कर्मचारी आहेत त्याची आता पडताळणी केली जाणार आहे. आणि ती पडताळणी सुद्धा ज्याला कॉन्स्टिट्युशनली काही आधार आहे, कारण देशभरामध्ये जर तुमचं आरक्षण निश्चित करायचं असेल तर त्या राज्यातले जे राज्य मागास आयोग आहेत त्यांची भूमिका महत्वाची ठरते. आणि त्याच आयोगाकडे कालच्या बैठकीमध्ये हे काम सोपवण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचाऱ्याची जात कोणती हे कोण तपासणार आहे. तर महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य सचिव आहेत ते सचिव आणि राज्य मागास आयोग हे पाहिल की महाराष्ट्रातल्या कोणत्या जात प्रवर्गाचं किती शासकीय सेवेमध्ये प्रतिनिधित्व आहे. आणि ते सगळ्यांचं पाहिलं जाणार, एससी, एसटी, ओबीसी, मराठा समाज. आता याचे सगळे वेगवेगळे जे पैलू आहेत ना ते आपण मधल्या ओळीतनं समजून घेऊ. एकतर देश पातळीवरती एक अशी मागणी जी आता बिहारमधनं तसा सेन्सेक्स सुरू पण झालेला आहे की ओबीसी समाजातले जे जात घटक आहेत त्यांची नेमकी लोकसंख्या किती आहे याची पडताळणी करावी अशी मागणी सुरू आहे. जर तुम्हाला रोहिणी आयोग माहिती असेल की ज्या आयोगाला गेली 15 वर्ष सातत्यानं एक्सटेन्शन मिळतं आहे, तो आयोग मुख्यत्वे असं बघत होता की ओबीसी समाजातला सुद्धा जो मागास प्रवर्ग आहे त्या मागास प्रवर्गाला या आरक्षणाचे लाभ होत आहेत का. आणि मग त्याबरोबरच जसं जाट असेल, जसं मीना असेल, खाली काही राज्यामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता असेल, तशीच महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता असेल. आणि त्यानंतर मग महाराष्ट्रासकट देशभरामध्ये ओबीसी समाजाच्या नेमक्या लोकसंख्येचं गणित काय आहे ते एकदा तुम्ही देशासमोर मांडा अशी मागणी भाजपतर पक्षांनी लावून धरलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या मुख्य राजकारणाचा भाग महाराष्ट्रामध्ये जसं माधव आहे तसाच देश पातळीवरती तो ओबीसी समाज आहे. आणि हे राजकीय दृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं हे सांगण्यासाठी कुठल्या राजकीय तज्ज्ञाची सुद्धा गरज नाही. एकीकडे भारतीय जनता पार्टी ही मागणी पूर्तता करत नसताना नेमकी तशीच ज्यावेळेला बिहारमध्ये तो सेन्सेक्स सुरू झालाय, ज्याला हायकोर्टाने नंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे, अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये जातनिहाय शासकीय कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व तपासलं जाणं याचे राजकीय अर्थ काय होऊ शकतात त्याचा तुम्हाला अंदाज येईल. दुसरं, जो गायकवाड कमिशनचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही त्याच्यामध्ये जे वेगवेगळे कारणं सांगितली गेली त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे असं सिद्ध होत नाहीये असं सुप्रीम कोर्ट म्हणाल. आणि म्हणून ज्यावेळेला शासकीय कर्मचाऱ्याचं प्रतिनिधित्व बाहेर येईल त्यानंतर सुद्धा काय चित्र असेल ते आपल्याला त्याची कल्पना. एक उदाहरणादाखल ज्यावेळेला श्री सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला आरक्षणाच्या आधारावरती शासकीय सेवेमध्ये बढती मिळू नये अशा पद्धतीचा निर्णय झाला. तो निर्णय हायकोर्टामध्ये गेला, तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला. आणि आजही खाते अंतर्गत जातनिहाय आरक्षणाच्या आधारावरती बढती द्यावी की देऊ नये हा मुद्दा प्रलंबित आहे, तो सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या मुद्द्यावरती वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. आणि अशा वेळेला महाराष्ट्रातल्या जातनिहाय, कारण बिंदू नामावली ज्यांना शासकीय जे
शासकीय सेवेमध्ये आहेत त्यांना कल्पना आहे की बिंदू नामावलीचा सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्याची पूर्तता केली जात नाही असं म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट प्रवर्गासाठी जी जागा राखीव असते त्या प्रवर्गावरती उमेदवार न भरता तो इतर प्रवर्गाचा भरला जातो वगैरे अशा पद्धतीचे आरोप होतात. याचा सुद्धा जो निकाल आहे तो या निमित्ताने लागू शकतो. त्यामुळं काल जे श्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये जो वाद झाला तो तात्विक आहे असं आपण म्हणू. कारण अशी तात्विक भूमिका घेण्यासाठी श्री छगन भुजबळ हे प्रसिद्ध आहेत. ते ज्यावेळेला शिवसेनेमध्ये होते ते मुंबई महानगरपालिकेचे शिवसेनेचे महापौर होते, ते पहिले आमदार बनले वगैरे. तर त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जी साथ सोडली ती मुख्यत्वे मंडल आयोगाला शिवसेनेनं जो विरोध केला त्याच्यावरती सोडलेली होती. आणि तोच मुद्दा आता काही प्रमाणामध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या दरम्यान निर्माण होतो की काय अशी सध्याची स्थिती आहे. कारण महाराष्ट्राच्या सामाजिक पटलामध्ये एक विशिष्ट समाज हा किती संख्येनं प्राबल्य ठेवून आहे याची कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही. कारण ब्रिटिशांनी 1927 साली जो सेन्सस केला त्यानंतर जातनिहाय जनगणना देश पातळीवरती झालेली नाही. त्यामुळे एक अंदाज आपण बांधत असतो की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची इतकी संख्या आहे, ओबीसी समाजाची इतकी संख्या आहे आणि त्या अंदाजावरतीच महाराष्ट्रातलं राजकारण हे चालू असतं. आणि अशा वेळेला की ज्या वेळेला मनोज जरांगे यांची मागणी काही तज्ज्ञांच्या मते कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा टिकताना त्याच्यासमोर मोठी आव्हान आहेत. कारण आताच दिव्य मराठीने जी बातमी आज प्रकाशित केली त्याप्रमाणे 1 कोटीपेक्षा अधिकचे जे दस्त तपासले गेलेले आहेत ते दस्त तपासले गेल्यानंतर सुद्धा मराठवाड्यामध्ये केवळ 5,000 ओबीसी समाजाच्या मराठा बांधवांच्या रेकॉर्डला त्याच्या खासरा पाणी आपण म्हणतो, शैक्षणिक नोंदी म्हणतो, अगदी जेलमधल्या सुद्धा निजाम राजवटीतल्या नोंदी आपण म्हणतो, त्या नोंदी पाहिल्यानंतर 5,000पेक्षा अधिकचं ओबीसी समाजाचं तिथे असलेल्या नोंदी सापडलेल्या नाही. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा हे आरक्षण देताना खूप साऱ्या अडचणी असणार आहेत. अशा वेळेला हे मुद्दे हे नवनवे प्रश्न निर्माण करतायत, नवनवा तिढा निर्माण करतायत आणि महाराष्ट्र सरकार समोर एक मोठं आव्हान निर्माण करतायत की हा तिढा सोडवायचा कसा. कारण एक प्रश्न निर्माण झाला त्यातनं दुसरा प्रश्न निर्माण होतोय. कारण महाराष्ट्र सरकारला कसरत पण अशी करायची आहे की एकीकडे ओबीसी समाजातली जी अस्वस्थता आहे ती कमी करायची आहे आणि जो समाज शेतीवरती अवलंबून आहे त्या समाजाची जी आर्थिक विपन्नावस्था आलेली आहे म्हणजे मराठा समाज, त्या समाजातली जी खदखद आहे त्याला कसं दूर करायचं असा सगळा गुंता निर्माण होत असतानाच मध्यावळीतनं आता आपण म्हणतोय ते हेच की या प्रश्नातनं जे नवे प्रश्न निर्माण होत आहेत ते केवळ राजकीय नसून ते महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची अस्वस्थता निर्माण करणारे आहेत. आणि म्हणूनच आत्ताची जी नवी गोष्ट करताना दिसते ती माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे जातनिहाय किती प्रतिनिधित्व सरकारी सेवेमध्ये आहे ते पाहिलं जात आहे. आणि त्यातनं जे उपप्रश्न राजकीय निर्माण झालेत की राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या 2 मातब्बर नेत्यामध्ये या आकडेवारीला घेऊन मतभेद आहे. कारण छगन भुजबळ यांचं असं म्हणणं आहे की 52% आरक्षण 27% आरक्षण असून सुद्धा शासकीय सेवेमध्ये ओबीसी समाजाचे 7 ते 8% कमी कर्मचारी आहेत. आता प्रत्यक्षामध्ये या वेळेला ही आकडेवारी समोर आल्यानंतर हा प्रश्न सुटेल असं अजिबात वाटत नाही. नवा प्रश्न निर्माण होईल आणि त्या नव्या प्रश्नातनं काही नवे उपप्रश्न तयार होतील आणि हे खदखद किती काळ चालत राहील याबद्दलचा अंदाज आज तरी कोणाला नाहीये. सो थांबूया आपण इथे. जी महत्वाची गोष्ट महाराष्ट्रात आज घडते आहे आणि त्या घडणाऱ्या घटनेचे पुढे जाऊन काही राजकीय परिणाम होऊ शकतात ते आपण महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो तुम्हाला आवडतो हे दिसतच आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं ह्या व्हिडिओबद्दलचं जे मत आहे ते जरूर पोस्ट करा. माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. स्पेशली तुम्ही या व्हिडिओच्या खाली ज्या महत्वाच्या सूचना करत असतात त्याची आम्ही नोंद घेत असतो. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.